मागे साऊंड म्यूट करा रे, आवाज येतोय. ओके, देन ऑन डिफरन्शिएटिंग वायचा डेरिव्हेटिव्ह आहे dy बाय डी इज इक्वल टू डी dx ऑफ अंडर रूट कॉस एक्स. आता हे एक्झाम्पल समजून घ्या, कारण की तुमची जी पहिली एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये असे एक्झाम्पल भरपूर आहेत आणि तिथे एक्झाम्पल डायरेक्ट मोठे असल्यामुळे गडबड होते. हे छोटं एक्झाम्पल आहे, हे जर समजलं तर त्या एक्झाम्पलला आयडिया लागेल. ओके, हे सर्वात पहिला मुद्दा इनर आउटर फंक्शन ओळखा. मग आतलं फंक्शन कोणतं आहे? कॉस एक्स. आणि बाहेरचं फंक्शन कोणतं आहे? रूट. बरोबर आहे. मग रूट हे जर बाहेरचं फंक्शन असेल सर्वात पहिले डेरिव्हेटिव्ह घ्यायचा रूटचा. मग रूटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? रूटचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/2 रूट. रूट मध्ये कसं ठेवायचं? फक्त 1/2 रूट. मग याचा डेरिव्हेटिव्ह येईल 1/2 रूट. रूटचा डेरिव्हेटिव्ह काय घ्यायचा? 1/2 रूट. बरोबर आहे. आतलं फंक्शन कोणतं आहे? कॉस एक्स. ते आहे असं. काय उद्योगाला समजून घ्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ आउटर फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ इनर फंक्शन. आउटरला कोण आहे? रूट. मग रूटचा डेरिव्हेटिव्ह काय आला? 1/2 रूट. आतलं फंक्शन तेव्हा आहे असंच इंटू. आता तुम्ही आतलं फंक्शन आहे असं ठेवलं ना, फक्त बाहेरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला, मग त्या आतल्या फंक्शनचा परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा इंटू डी dx ऑफ कॉस एक्स. बरोबर आहे. मग आता 1/2 रूट कॉस एक्स इंटू या कॉस एक्सचा मला घ्यायचा डेरिव्हेटिव्ह. तर कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे फॉर्म्युला नंबर 4. फोर्थ फॉर्म्युला होता कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह. स्टार्ट विथ सी ए. परत सांगतो, स्टार्ट विथ सी ए. सी ने स्टार्ट झाला, बिंदास घ्या मायनस. बरोबर आहे. कॉसचा डेरिव्हेटिव्ह साइन म्हणजे मायनस साइन. आता थोडंसं वेगळं वाटतंय, असं करू फक्त हे मल्टिप्लाय आहे ना, तसे फक्त इथे 1 ला मल्टिप्लाय करून घेतो. म्हणजे इथे आन्सर येईल मायनस साइन एक्स अपॉन 2 अंडर रूट कॉस एक्स dy बाय डी. आणि हे आलं तुमचं फायनल डेरिव्हेटिव्ह. जर हे एक्झाम्पल समजलं तर 1.1 मधली पहिला जो क्वेश्चन आहे तो इझिली समजेल. काय करायचं? रूट. मग त्यात रूट आउटर आहे, मग रूटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1/2 रूट. बरोबर आहे. 1/2 रूट. आतलं आहे आजच ठेवलं आतलं फंक्शन, आतलं फंक्शन बदललं नाही. इंटू त्या आतल्या फंक्शनचा परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. तो डेरिव्हेटिव्ह आला मायनस साइन, तर मल्टिप्लाय करून दिला मायनस साइन एक्स अपॉन 2 रूट. बरोबर आहे. ओके, एक्झाम्पल एक लिहा किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि लास्ट फॉर्म्युला, ऍक्च्युली फॉर्म्युला नाहीये हे एक्झाम्पल, पण आपण आता हे वापरायचे आपला वारंवार, त्यामुळे आपण क्लिअर करून घेतो. फॉर्म्युला नंबर 13. इफ y इज इक्वल टू 1/x. मला याचा घ्यायचा डेरिव्हेटिव्ह. देन ऑन डिफरन्शिएटिंग y चा डेरिव्हेटिव्ह होणार आहे dy बाय dx. बरोबर आहे. विच इज इक्वल टू डी dx ऑफ 1/x. आता 1/x चा मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. सिंपल मुद्दा, x डिनॉमिनेटरला आहे. मी जर हा पॉवरला नेला, सॉरी वरती नेला न्यूमरेटरला, तर इथे पॉवर किती याचा? काही नाही म्हणजे 1 पॉवर आहे. बरोबर आहे. वरती गेला तर पॉवर साइन चेंज होणार आहे, म्हणजे हा काय होईल? डी dx ऑफ x रेज टू -1. बरोबर ना. खाली होता म्हणून +1 होता, वरती गेल्यामुळे काय आला? -1. बंद कर. परत ओके, -1 झाला तर मग विच इज इक्वल टू. आता इथे मी x रेज टू n चा फॉर्म्युला वापरतो. x रेज टू n चा फॉर्म्युला काय होईल? n इंटू x रेज टू n -1. ओके, कोणता फॉर्म्युला वापरला? युझिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू n. काय येतो? n इंटू x रेज टू n -1. n च्या ऐवजी फक्त -1. आता -1 -1 -2. Therefore
dy बाय dx इज इक्वल टू -1 इंटू एक्स रेस टू किती झाला हा -2. आता हा न्यूमरेटरला आहे म्हणून पॉवर मायनस आहे. जर आपण हा डिनॉमिनेटरला घेतला तर पॉवर काय होऊन जाईल प्लस. देअरफॉर dy बाय डी इज इक्वल टू -1 अपॉन स्क्वेअर. म्हणजे 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह जिथे 1 अपॉन x या 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो -1 अपॉन x स्क्वेअर. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल if y is equals to 1 upon, आता आपण फक्त फॉर एक्झाम्पल म्हणून घेऊया 1 अपॉन काय घेतात समजा घ्या 1 अपॉन sec x. आता माहिती 1 अपॉन sec x म्हणजे काय असतं वगैरे cos x ते सोडून आपण फक्त प्रॅक्टिस म्हणून एक्झाम्पल बघूया. देन ऑन डिफरन्शिएटिंग y चा डेरिव्हेटिव्ह होणार आहे dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह x च्या जिकडे sec x चाललाय मग 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह जर -1 अपॉन x स्क्वेअर आहे तर 1 अपॉन sec x काय होणार -1 अपॉन sec x स्क्वेअर इंटू परत पुढे करायचं काय घ्यावं लागेल आपल्याला डेरिव्हेटिव्ह मग इंटू त्या sec x चा डेरिव्हेटिव्ह ddx ऑफ sec x. आता जनरल फॉर्म्युला नाही घेतला आपण डायरेक्ट घेतोय फक्त. ओके विच इज इक्वल टू -1 अपॉन sec स्क्वेअर x इंटू sec x चा डेरिव्हेटिव्ह sec x इंटू tan x. बरोबर आहे. ओके म्हणजे -1 अपॉन sec x इंटू tan x. याला स्क्वेअर मधला एक कट झाला कट झाला. ओके 1 अपॉन sec म्हणजे काय असतं हा मायनसच राहिला. 1 अपॉन sec म्हणजे काय सेकचा रेसिप्रोकल असतो cos इंटू tan म्हणजे काय sin x अपॉन cos x. cos ला cos कॅन्सल उत्तर आलं -sin x. बरोबर ना. 1 अपॉन sec म्हणजे cos चा डेरिव्हेटिव्ह -sin x असतो. ओके आपण आणखी एका वेळामध्ये प्रूव्ह करून पाहिलं dy बाय डी. फक्त प्रॅक्टिस म्हणून घेतलं जिथे आपला एक्झाम्पल प्रॅक्टिस आली फक्त झाली. ओके आणि अशा प्रकारे तुमचे डेरिव्हेटिव्हचे जे काही सगळे फॉर्म्युले हे सगळे फॉर्म्युले झाले. इथपर्यंत समजलं प्रत्येकाला फॉर्म्युले. ओके फॉर्म्युले समजले असतील तर फक्त एक करा फॉर्म्युले दिलेल्याप्रमाणे एकदा परत व्यवस्थित लिहून काढा फक्त. ओके आता आपण सगळे फॉर्म्युले जे बेसिक फॉर्म्युले होते हे फक्त एकदा रिकॉल करू सगळे कारण काही जण पहिल्या लेक्चरला नव्हते. फक्त फॉर्म्युले रिकॉल करून घेऊ सगळे म्हणजे आपला एक्झाम्पल्स थोडेफार एक्झाम्पल्स ट्राय करून पाहिला. ओके फर्स्ट फॉर्म्युला म्हणजे आता मी चार्ट तयार करतो. फंक्शन अँड इट्स डेरिव्हेटिव्ह. आता ह्या चार्टचा फायदा तुम्हाला शेवटी सांगेल मी. ओके फंक्शन अँड इट्स डेरिव्हेटिव्ह. पहिला कॉन्स्टंट. आता कॉन्स्टंट म्हणजे काय ज्यामध्ये व्हेरिएबल एक्स नसतो एक्स किंवा वाय नाहीच आहे तो कॉन्स्टंट आहे आपल्यासाठी सध्या एक्स वाय च्या दृष्टीने. जर कॉन्स्टंट असेल तर डेरिव्हेटिव्ह किती असतं आता 0. दुसरा पॉवर फंक्शन एक्स रेस टू n. बरोबर आहे. एक्स रेस टू n चा डेरिव्हेटिव्ह इथे n म्हणजे नंबर आहे बरोबर ना. मग काय करायचं तो नंबर मल्टिप्लायला घ्यायचा n इंटू पॉवर 1 ने कमी करायचा एक्स रेस टू n -1. ओके त्यानंतर पुढचा फॉर्म्युला पाहिला थर्ड कोणता ट्रिग्नोमेट्रिक सारखी आपण इथे लगेच साइन. ओके साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो cos x. फोर्थ cos x. आता मला cos x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. फंक्शनची सुरुवात झाली c ने. जर सुरुवात c ने तर काय घ्यायचं इकडे
मायनस, बरोबर आहे. मग कॉसचा डेरिव्हेटिव्ह झाला मायनस साइन एक्स. ओके. फिफ्थ टॅन एक्स. आता टॅनची स्टार्ट काय सी ने झाली, मायनसचा विषय नाही. मग टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, एक्स स्क्वेअर एक्स. सिक्स्थ कॉट एक्स. आता ओके, कॉटची सुरुवात परत पहा. कॉटची सुरुवात कशी झाली, सी. सुरुवात जर सी ने झाली तर बिंदास काय घ्यायचं, मायनस. मग कॉट सुरुवात सी झाल्यामुळे मायनस मायनस कॉट. टॅनचा डेरिव्हेटिव्ह जर सेक्स स्क्वेअर आहे, टॅन सेक्स स्क्वेअर, तर कॉट काय येईल, कोसेक स्क्वेअर. फक्त मायनस आला इथे का, स्टार्ट विथ सी झाला इथे म्हणून. ओके. सेवन्थ सेक एक्स. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो सेक एक्स इंटू टॅन एक्स. नंतर एट कोसेक एक्स. ओके. आता कोसेक परत स्टार्ट काय झाली, सी. स्टार्ट इथे पाहून घ्या, कॉसची सुरुवात फंक्शन मध्ये जर तुमच्या क्वेश्चन मधला फंक्शन सुरुवात सी ने झाली, इथे सी ने झाली, इथे सी ने झाली, इथे पण सी झाली. सी ने सुरुवात झाली का पुढे कोणतं साइन द्यायचं ते लक्षात घ्या, मायनस. मग इथे पण येईल मायनस. ओके. जर सेकचा डेरिव्हेटिव्ह सेक इंटू टॅन आहे तर कोसेकचा घ्यायचा आहे कोसेक इंटू कॉट एक्स. कोसेक एक्स इंटू कॉट एक्स, बरोबर आहे. ओके. हे तुमचे 8 फॉर्म्युले. त्यानंतर आपण आणखी फॉर्म्युले तयार केले. अगेन फंक्शन अँड डेरिव्हेटिव्ह. ओके ओके, इथपर्यंत आलो. नंतर आपण पुढचा घेतला होता तो फॉर्म्युला नंबर 9, ए रेस टू एक्स. एक्सपोनेन्शियल फंक्शन घेतला ए रेस टू एक्स. ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए. सिमिलरली फॉर्म्युला नंबर 10 ई रेस टू एक्स घेतला. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स. फॉर्म्युला नंबर 11 लॉग एक्स. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय घेतला, 1/x. नंतर 2 एक्स्ट्रा फॉर्म्युले आपण तयार करून घेतले की जे आपला एक्सरसाइज मध्ये वापरायचे म्हणून ते तयार करून घेतले फक्त, कारण तिथे आपल्याला परत ते वेगवेगळे तयार करण्याची गरज नाही पडणार. 2 एक्स्ट्रा फॉर्म्युले आपण तयार केले, 12 आणि 13. पहिला फॉर्म्युला आहे रूट एक्स. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 1/2 रूट एक्स. आणि दुसरा 13 नंबर फॉर्म्युला 1/x. 1/x डेरिव्हेटिव्ह काय येतो, -1/x². हे दोन्ही फॉर्म्युले आपण एक्सप्रेस टू एल म्हणजे हे दोन्ही आपण कशापासून तयार केले, हे दोन्ही आपण याच्यापासून तयार केले, या फॉर्म्युल्यापासून, बरोबर आहे. ओके. इथपर्यंत फॉर्म्युला क्लिअर झाले प्रत्येकाला, आणि इथपर्यंत फॉर्म्युला क्लिअर झाले प्रत्येकाला. ओके. जर फॉर्म्युले क्लिअर झाले असतील तर या फॉर्म्युल्यांची याची स्क्रीनशॉट काढून घ्या, किंवा जर माझ्यावर लिहिलं असेल तर अति उत्तम. मला वाटत नाही कोण लिहिलं असेल माझ्याबरोबर आता, 1-2 एक्सेप्शन सोडून. मला स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नोटबुक क्लिअर ठेवा. मी वारंवार हेच सांगतोय की जरी तुमचे लेक्चर्स बंद सध्या, याचा अर्थ एक्झाम होणार नाही असं नाहीये, एक्झाम होणार आहे. त्यामुळे सिरियसली घ्या आणि हे सगळं व्यवस्थित ठेवा. नंतर अचानक जर तुमचे पेपर जवळ आले, हे डोक्यात ठेवा, हे चॅप्टर कट होणार नाही. काही लोक म्हणतात 20% सिलेबस कट होणार आहे, होईल, पण हे चॅप्टर कट नाही होणार, हे डोक्यात ठेवा. आपले शेवट चॅप्टर कट होतील, प्रोबॅबिलिटी, बायनॉमियल, असे जे एलपीपी छोटे छोटे चॅप्टर ते कट होतील. हे चॅप्टर्स तुम्हाला पुढे फ्युचर मध्ये वापरायचे सगळे, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन, हे कट होणार नाहीये. त्यामुळे हे क्लिअर घ्या लगेच. ओके. घेतला प्रत्येकाने, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. नाही तर फॉर्म्युले तुम्हाला आता वर दिलेच फॉर्म्युले सगळे, बरोबर आहे. ओके. इथपर्यंत क्लिअर झाले प्रत्येकाला. आता आपण काही सिंपल एक्झाम्पल्स घेऊया, जिथे आपण थोडेफार एक्झाम्पलची थोडीशी प्रॅक्टिस घेऊया फॉर्म्युल्यानुसार. ओके. फर्स्ट एक्झाम्पल घ्या. आता एक्झाम्पल शक्यतो माझ्या पुढे सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, म्हणजे चुकले तर कळेल काय चूक होते ती.
फर्स्ट example number 1, example y is equals to tan of sine of x raised to 5. ओके, प्रत्येकाने हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सुरुवात करा. आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे, थेरम फॉर्म्युले नाही लिहिते. मग आता एक्झाम्पल सॉल्व्ह करताना प्रॉपर रायटिंग येणं महत्वाचं आहे. मग ठीक आहे, डिफरन्शिएट काय घ्यायचं तुम्हाला डायरेक्ट घ्यायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग वायचं डेरिव्हेटिव्ह डी डी एक्स ऑफ वाय म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ tan of sine of x raised to 5. बरोबर आहे. आता हे पहिलं एक्झाम्पल आहे, रायटिंग स्टॉप करायचं, स्क्रीनशॉट मारा तरी होईल. तुमच्या बुक मधले एक्झाम्पल नाहीये, तुम्ही मनाने घेतलेले एक्झाम्पल आहे. ओके, पहिला मुद्दा बार आहे, तुम्हाला डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा, बाहेरनं आतमध्ये जायचंय. मग सर्वात पहिले हा tan x इंटू नाहीये, हा tan आहे, पुढे साइन आहे, नंतर पुढे एक अँगल दिला त्यांनी. बरोबर आहे, म्हणजे कंपोजिट फंक्शन आहे. मग सिंपल मुद्दा आहे, सर्वात पहिले बाहेरचं फंक्शन कोणतं आहे, tan. बरोबर आहे. मग टॅनचा डेरिव्हेटिव्ह घ्या फक्त. मग टॅनचा डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला नंबर 5, टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, सेक स्क्वेअर. बरोबर आहे. त्यावेळेस हा पुढचा जो काही पार्ट आहे, हा पार्ट आहे असंच ठेवायचं तुम्हाला. पुढचा पार्ट काय आहे, साइन ऑफ एक्स रेस टू 5. बरोबर आहे. म्हणजे मी फक्त आउटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला, इनर फंक्शन आहे असंच ठेवलं, इंटू आता तुम्ही जे आहे असं ठेवलं याचा परत पुढे डेरिव्हेटिव्ह इंटू डी डी एक्स ऑफ साइन ऑफ एक्स रेस टू 5. ओके, आता इथे मी फॉर्म्युला देतो. शक्यतो प्रॅक्टिस करताना फॉर्म्युला लिहित जा. एक्झामला लिहा किंवा नका लिहू ते तुमच्या मनावर राहिलं, पण शक्यतो प्रॅक्टिस करताना फॉर्म्युला लिहा, म्हणजे फॉर्म्युले पाठ होतात. तुम्ही तो फॉर्म्युला वापरलाय, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन ऑफ एफ ऑफ एक्स, हा फॉर्म्युला वापरला. इथे वाटलं तुम्हाला लिहू शकता, युझिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन ऑफ एफ ऑफ एक्स काय असतो, सेक्स स्क्वेअर एफ ऑफ एक्स इंटू एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो एफ डॅश ऑफ एक्स. आपण हा फॉर्म्युला इथे यूज केलाय. बरोबर आहे. ओके, देअरफॉर dy बाय डी इज इक्वल टू, आता जो डेरिव्हेटिव्ह घेतलाय त्याला काही उद्योग करू नका, सेक्स स्क्वेअर साइन ऑफ एक्स रेस टू 5 इंटू, आता परत मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे साइन, आधी आउटर फंक्शन साइन आहे, इनर फंक्शन एक्स रेस टू 5 आहे. मग आता आउटर साइनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, कॉस ऑफ आतलं फंक्शन एक्स रेस टू 5 आहे असं, इंटू अजूनही संपलेलं नाहीये, आतलं फंक्शन बाकी एक्स रेस टू 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 5. असं एखादं जितके फंक्शन तेवढे घेता तुम्हाला, फक्त दोनच नाही. पहिल्यांदा हे आउटर होतं डेरिव्हेटिव्ह आला, नंतर हे आउटर फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह आला, आता हे इनर फंक्शन आहे. असं आत करायचं, किती फंक्शन येऊ, 40 येऊ, 50 येऊ, बाहेरचं फंक्शन, नंतर आतलं, याप्रमाणे करत जायचंय. ओके, सिन्स युझिंग कोणता फॉर्म्युला वापरला, युझिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ एफ ऑफ एक्स. साइन एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, तो असतो कॉस ऑफ एफ ऑफ एक्स इंटू एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. हा फॉर्म्युला वापरला. ओके, नेक्स्ट कॅमेरा. ओके, आता देअरफॉर dy बाय dx विच इज इक्वल टू, सगळ्यात पहिले ही जी काही टर्म ही आहे अशीच, सेक स्क्वेअर साइन ऑफ एक्स रेस टू 5 इंटू कॉस
ऑफ x⁵ तो आहे याचाच ठेवला. आणि आता मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा फक्त याचा x⁵ म्हणजे x⁴ चा फॉर्म्युला. तो काय येईल मग x⁴ चा फॉर्म्युला सर n म्हणजे आपल्याला इथं पॉवर किती आहे 5 ना, तर 5 घ्या मल्टिप्लायला इंटू त्या एकचा पॉवर 1 ने कमी करा. 5 होता 1 ने कमी झाला 4 बरोबर आहे. आता हे पाहून घ्या यातली एकही टर्म एकमेकाला कॅन्सल होत नाहीये कारण की इथे हा वेगळा पार्ट आहे हा वेगळा पार्ट आहे हा वेगळा पार्ट आहे. मग असं करा फक्त लहान फंक्शन पहिले लिहा म्हणजे हे फंक्शन आपण 1 नंबरला घेऊ नंतर हे फंक्शन 2 नंबरला आणि हे फंक्शन 3 नंबरला टाकू फक्त. म्हणजे हे कसं होईल dy/dx इज इक्वल टू सर्वात पहिले तो मागचा 5 इंटू x⁴ ही टर्म लिहिली नंतर इंटू cos ऑफ x⁵ इंटू sec² साइन ऑफ x⁵ आणि ओके हे आलं तुमचं फायनल आन्सर. ओके समजलं प्रत्येकाला. फक्त मी ते शेवटी इथे फॉर्म्युला लिहिलं नाही हा डेरिव्हेटिव्ह मी x⁵ च्या फॉर्म्युल्याने घेतलेला आहे बरोबर आहे. ओके इथपर समजलं प्रत्येकाला. पहिलं एक्झाम्पल हा आता एक पहिल्या एक्झाम्पलचा पूर्ण एक स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहिला असेल माझ्या बरोबर तर लिहिला अतिउत्तम असेल कारण लिहिताना कळेल तुम्हाला कुठे कुठे काय होतंय. ज्यांनी माझ्या पुढे सोडवलं पण कुठेतरी चुकलं त्यांनी चूक ओळखून घ्या कुठे चूक झाली आपली. ज्यांचं उत्तर बरोबर आलं समजून घ्या की आपलं बरोबर चाललंय बरोबर आहे. ओके नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल ओके हे ट्राय करायला प्रत्येकाला लगेच. y इज इक्वल टू अंडर रूट cos ऑफ a⁵x. ओके प्रत्येकाने स्टार्ट करा बरं आता ही एक्झाम्पल. ज्यांच्याजवळ नोटबुक असेल त्यांनी करा. ज्यांनी नोटबुक घेऊन नाही बसलेले त्यांनी वाट पाहू शकता आता कधी सॉल्व्ह करतोय. शक्यतो नोटबुक घेऊन बसत चला. इन्स्ट्रक्शन मध्ये ग्रुपवर सांगितलं नव्हतं. ओके डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ओके आता मला डिफरन्शिएट करायचं मग डेरिव्हेटिव्ह आपल्याला म्हणतो डेरिव्हेटिव्ह ऑफ म्हणजे ddx ऑफ y म्हणजे dy/dx इज इक्वल टू ddx ऑफ अंडर रूट cos ऑफ a⁵x बरोबर आहे. ओके हे सर्वात पहिले आउटर फंक्शन बाहेरचं फंक्शन कोणतं आहे रे रूट आणि हे जे आहे हे आतलं फंक्शन. मग रूटचा डेरिव्हेटिव्ह काय सांगितलं तुम्हाला मी फॉर्म्युला नंबर आय थिंक 12. रूटचा डेरिव्हेटिव्ह काय 1/2 इंटू रूट. रूटचा डेरिव्हेटिव्ह काय सर 1/2 रूट. आतलं फंक्शन कोणतं आहे cos ऑफ a⁵x आहे असंच इंटू आता तुम्ही जे फंक्शन ऍज इट इज ठेवलं त्याचा परत डेरिव्हेटिव्ह इंटू ddx ऑफ cos ऑफ a⁵x बरोबर आहे. सिन्स युजिंग कोणता फॉर्म्युला वापरला डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ f ऑफ x आणि हा डेरिव्हेटिव्ह काय होता रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट f ऑफ x इंटू f' ऑफ x हा फॉर्म्युला इथे वापरलेला आहे बरोबर आहे. नंतर पुढे परत आता तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा याचा बरोबर आहे. मग therefore dy/dx is equals to 1/2 into under root
कॉस ऑफ ए रेस टू एक्स इंटू, आता मला हा डेरिव्हेटिव्ह कॅरी करायचा आहे, त्या सर्वात पहिले परत इनर आउटर फंक्शन, आउटर फंक्शन आहे कॉस आणि इनर फंक्शन आहे ए रेस टू एक्स. मग कॉस, आता सर्वात पहिले कॉसचा डेरिव्हेटिव्ह घ्या. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय? कॉसचा डेरिव्हेटिव्ह स्टार्ट विथ सी झाला ना, स्टार्ट विथ सी म्हणजे मायनस साइन आणि ए रेस टू एक्स आहे असा, बरोबर आहे. इंटू, आता परत आपण आतलं फंक्शन आहे असंच ठेवलंय, मग त्याचा परत पुढे काय घ्यावं लागेल? डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स. सिन्स कोणता फॉर्म्युला वापरला? सिन्स युझिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ एफ ऑफ एक्स. कॉस एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साइन एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. हा फॉर्म्युला तिथे अप्लाय केलाय. ओके, नंतर पुढे घ्यायचा आपला. आता ओके, आता फक्त आपला हाच डेरिव्हेटिव्ह राहिला, हा बेसिक फॉर्म्युला आहे ए रेस टू एक्स. सिंपल काय होईल? देअरफॉर आता आपण ऍडजस्टमेंटलाच करायला सुरुवात करू. हा इकडे मल्टिप्लाय करून घेऊ म्हणजे काय होईल? dy बाय डी इज इक्वल टू हा मायनस साइन ए रेस टू एक्स वरती येईल मायनस साइन ए रेस टू एक्स अपॉन डिनॉमिनेटरला 2 इंटू अंडर रूट कॉस ऑफ ए रेस टू एक्स आहे असंच राहिलंय. आणि या ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह, ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला एक्सपोनेन्शियल फंक्शन फॉर्म्युला नंबर 9 काय? ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह इंटू ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए. आता ह्या ए रेस टू एक्सला हा ए रेस टू एक्स कॅन्सल करू नका, हा अँगल आहे इथे, हा नंबर आहे इकडे, पण हा मल्टिप्लाय करू नका, इथे हा अँगल आहे, हा नंबर आहे. फक्त एवढं करू शकतो आपण, हा जो काही सगळा पार्ट आलाय हा इकडे मल्टिप्लाय मध्ये लिहू शकतो. सगळ्यात पहिले तुम्ही फॉर्म्युला लिहून ठेवतो. युझिंग कोणता फॉर्म्युला वापरला? डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स इज इक्वल टू ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए. हा फॉर्म्युला इथे वापरला. आता हे फक्त पुढे लिहितो म्हणजे फायनल आन्सर आलं dy बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस आहे आता ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए इंटू साइन ऑफ ए रेस टू एक्स अपॉन 2 इंटू अंडर रूट कॉस ऑफ ए रेस टू एक्स. याला फायनल आन्सर. सध्या हे एक्झाम्पल्स आपले बुकच्या बाहेरचे एक्झाम्पल घेतोय, तर सिम्प्लिफिकेशनच्या नादी लागत नाही जास्त. माझं एकच काम फक्त डेरिव्हेटिव्ह घेणे. सध्या मी तुला डेरिव्हेटिव्ह घ्यायला शिकवतोय. सिम्प्लिफिकेशन कसं करायचे असतात, किती करायचे असतात हे आपण पुढे गेल्या एक्झाम्पल्स मध्ये पाहू. ओके, इथपर्यंत समजलं प्रत्येकाला? इथपर्यंत समजलं प्रत्येकाला? ओके, आता 2 मिनिटं प्रत्येकाने इथे हे एक्झाम्पल सोडवलं असतं का? उत्तम नसेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, झालं प्रत्येकाचं? आजचं सेशन आपण एवढंच घेऊया. फक्त 2 मिनिटांमध्ये तुमचं बोलायचंय. पहिला मुद्दा, सगळ्यांनी आपले माईक अनम्यूट केले तर चालतील आतापर्यंत. करा अनम्यूट, काय अडचण नाहीये. ओके, फक्त का गोंधळ घालायचा नाही. फक्त एक सांगा बाळांनो, नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय मान्य, त्यामुळे आपण सकाळी लवकर घेतोय 8 वाजता, जेणेकरून नेटवर्कचा प्रॉब्लेम राहणार नाही. पण अशा ठिकाणी तुम्ही बसता जिथे रेंज प्रॉपर असेल तुम्हाला, आणि जनरली त्या फोनवर कॉल येणार नाही असं पहा. प्रत्येकाने कंपल्सरी हेडफोन घालूनच लेक्चर ऐका. म्हणजे जरी मध्ये कुठे स्किप झाला तरी त्याच्यावरती कळतं, हेडफोन्स वरती कळतं काय बोलतोय किंवा प्रत्येक गोष्ट लिहितोय. प्रत्येक गोष्ट इथे बोर्डवर असते. जर नोटबुक ठेवली आता खाली राहते उत्तम, नाही तर स्क्रीनशॉट काढून घ्यायचे, नोटबुक क्लिअर करायची आहे प्रत्येकाला. कारण हे डोक्यात ठेवा, तुमचं फक्त लेक्चर बंद आहे
पेपर बंद होणार नाहीये, तुमचे पेपर होणार आहेत 12th चे, आणि त्यावेळेस मात्र हा सिलेबस आहे, ही काळजी घ्या. बरोबर आहे. याच्यामध्ये ज्याला डिफिकल्टीज येतील त्या डिफिकल्टीज तुम्ही मला पर्सनल व्हॉट्सअप नंबरवर ग्रुपवर काही मेसेज टाकू नका, कारण ग्रुपवर मेसेज टाकले तर जी लिंक मी टाकतो ती त्यावेळेस मागे जाते, परत मुलांना समजत नाही. त्यामुळे ग्रुपवर कोणी काही टाकू नका, माझा पर्सनल मला जरी व्हॉट्सअप केलं तरी चालेल. ओके. आणि पुढचा मुद्दा, हे समजतंय का प्रत्येकाला? समजतं प्रत्येकाला? ओके. मग आता असेच आपले लेक्चर चालू आहे. आज ते 2